Hi friends, I am Londe sir from सौ सुंदरबाई मानिक अडसूळ पॉलिटेक्निक चास अहमदनगर. आपण आज या लेक्चरमध्ये एलिमेंट ऑफ मशीन डिझाईन या सब्जेक्टमधला जो डिझाईन ऑफ जॉईंट आहे त्यामधील टर्न बकल हा आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत. तर डिझाईन ऑफ टर्न बकल हे करण्या अगोदर त्याचे प्रोसिजर शिकण्या अगोदर आपण टर्न बकल हा कशासाठी वापरला जातो ते आपण या ठिकाणी पाहूया. तर टर्न बकल हा जनरली 2 टायर रॉड कनेक्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी टर्न बकलचा वापर करतो. तर या ठिकाणी तुम्हाला 2 रॉड दिसत आहेत की ज्या 2 रॉडवरती एक थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेली आहे. बाहेरच्या सरफेसवरती त्या दोन्ही रॉडच्या बाहेरच्या सरफेसवरती थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेली आहे. तर ही जी थ्रेडिंग आहे, जी एक्सटर्नल थ्रेडिंग आहे ती दोन्ही रॉडवरती ही ऑपोजिट हँडची प्रोव्हाइड केलेली असणार आहे. म्हणजे जसं या ठिकाणी जो रॉड 1 आहे त्या रॉड 1 वरती जर या ठिकाणी राईट हँड थ्रेड प्रोव्हाइड केलेले असतील तर रॉड 2 वरती लेफ्ट हँड थ्रेड हे प्रोव्हाइड केलेले असतील. म्हणजे या ठिकाणी दोन्ही रॉडवरती ऑपोजिट हँड असणारे थ्रेड या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. आणि हे दोन्ही टाय रॉड आपल्याला जर कनेक्ट करायचे असतील एकमेकांशी तर कनेक्ट करण्यासाठी आपण एक कपलिंग त्या ठिकाणी यूज केलेली आहे. त्या कपलिंगला आपण या ठिकाणी टर्न बकल असे म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला एक कपलिंग दिसते मध्यभागी, ज्या कपलिंगच्या साहाय्याने आपण हे 2 टाय रॉड हे कनेक्ट केलेले आहेत, एकमेकांशी जोडलेले आहेत. तर त्या कपलिंगला आपण काय म्हणतो? टर्न बकल. हा जो टाईप आहे रॉडचा किंवा टर्न बकल जो टाईप आहे जॉईंटचा, तर ह्या टाईपमध्ये आपण जे 2 रॉड कनेक्ट करणार आहेत त्यापैकी एका रॉडवरती राईट हँड थ्रेड प्रोव्हाइड केलेले असतील तर दुसऱ्या रॉडवरती लेफ्ट हँड थ्रेड हे प्रोव्हाइड केलेले असतील. आणि ते दोन्ही रॉड आपल्याला काय करायचे? स्क्रूड करायचं आहे. स्क्रूड म्हणजे काय की त्याला फिरून आपल्याला टर्न बकलमध्ये ते बसवायचं आहे, किंवा आपण टर्न बकलला फिरून त्या दोन्ही रॉडमध्ये आपण बसवू शकतो. मग या ठिकाणी जो टर्न बकल आहे त्याचा जो मधला जो पोर्शन या ठिकाणी दिसतोय त्याला आपण कपलर म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? कपलर. आणि ह्या कपलरला दोन्ही साईडला एक कपलर नट असतील आणि त्या कपलर नटला आतील बाजूस इंटरनल थ्रेडिंग असते. आणि त्या आतील बाजूस जे थ्रेडिंग आहे त्या थ्रेडिंगमध्ये बरोबर हे टायर रॉड काय होतील? त्या ठिकाणी एंगेज होतील. म्हणजे त्या ठिकाणी ते दोन्ही टायर रॉड आपण स्क्रूड करू शकतो. आणि हा जो कपलर या ठिकाणी दिसतोय त्या कपलरला मध्यभागी एक हेक्सागोनल शेप किंवा एक रेक्टँग्युलर शेप हा प्रोव्हाइड केलेला असतो, जेणेकरून आपण त्या ठिकाणी स्पॅनरचा वापर करून तो कपलरला आपण रोटेट करू शकतो. आणि रोटेट करून आपण ते दोन्ही टायर रॉड एकमेकांना आपण कनेक्ट करू शकतो, किंवा दोन्ही टायर रॉड हे आपण टाईट करू शकतो, किंवा दोन्ही टायर रॉड हे आपण एकमेकांपासून जर आपल्याला लूज करायचे असतील किंवा ते डिसेंबल करायचे असतील त्यासाठी आपण कपलर रॉडला आपण रोटेट करणार आहोत. त्यासाठी त्या ठिकाणी हेक्सागोनल और रेक्टँग्युलर शेप हा प्रोव्हाइड केलेला असतो. किंवा या ठिकाणी मिडलला एक त्या ठिकाणी स्लॉट प्रोव्हाइड केलेला आहे. त्या स्लॉटमध्ये आपण टॉमी बार टाकून आपण त्या कपलरला रोटेट करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला मिडलला
कपलर दिसतोय त्या कपलरच्या दोन्ही बाजूला कपलर नट हा प्रोव्हाइड केलेला आहे. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला कपलर नट आणि मिडलला कपलर असेल आणि या ठिकाणी दोन रॉड जे आहेत ते आपण कनेक्ट केलेले आहेत. या ठिकाणी एक रॉड दिसतोय आणि हा दुसरा रॉड असेल. ते दोन्ही रॉडवरती एक्सटर्नल थ्रेडिंग असतील. या ठिकाणी आपण डायमेन्शन्स पाहूया. तर या ठिकाणी जो कपलर नट आहे त्या कपलर नटची लेंथ असेल LN. ते कपलर नट त्याची जी लेंथ आहे ती असेल LN. त्यानंतर कपलर नटचा जो आउटर डायमीटर आहे तो असणार आहे D. त्यानंतर कपलरचा इनर डायमीटर असेल DO. कपलरचा इनर डायमीटर असेल DO आणि कपलरची लेंथ असेल LN. त्यानंतर या ठिकाणी कपलरला दोन्ही साइडला कपलर नट प्रोव्हाइड केलेले आहे. आणि ह्या कपलर नटच्या आतील जी थ्रेडिंग आहे त्या थ्रेडिंग मध्ये जे दोन टाय रॉड आहेत ते त्या ठिकाणी एंगेज होणार आहे. त्या ठिकाणी ते स्क्रूड आपण करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला दोन रॉड दिसत आहेत. हा असेल पहिला टाय रॉड, त्यानंतर हा असेल सेकंड टाय रॉड. मग ह्या दोन्ही टाय रॉडवरती एक थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेली आहे. तर एका टाय रॉडवरती असेल राईट हँड थ्रेड आणि दुसऱ्या टाय रॉडवरती असतील राईट हँड थ्रेड आणि एकावरती असतील लेफ्ट हँड थ्रेड. म्हणजे ऑपोजिट हँड या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे थ्रेडिंगसाठी. दिसतोय या ठिकाणी एक रॉड दिसतोय त्यावरती लेफ्ट हँड थ्रेड प्रोव्हाइड केलेले आहे आणि दुसऱ्या रॉडवरती राईट हँड थ्रेड ही प्रोव्हाइड केलेली आहे. जेणेकरून ज्यावेळेस आपण कपलरला रोटेट करू त्यावेळेस दोन्हीही टाय रॉड हे एकमेकांच्या जवळ येतील आणि ते टाईट होतील. त्याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेस किंवा त्याच्यामध्ये टेन्शन हे इन्क्रीज होईल, म्हणजे ते टाईट होणार आहे. आणि या ठिकाणी कपलर जो आहे त्याचा आउटर डायमीटर असेल D2 आणि त्याचा इनर डायमीटर असेल D1 आणि कपलरची थिकनेस असेल T. त्यानंतर या ठिकाणी जे दोन टाय रॉड आहेत त्यावरती येणारा फोर्स असेल P. टेन्साईल फोर्स हा त्यावरती एक्झर्ट होणार आहे. P एवढा. आणि जो टाय रॉड आहे त्या टाय रॉडचा आउटर डायमीटर असेल, आउटर म्हणजे मॅक्झिमम डायमीटर असेल DO, त्याला आपण नॉमिनल डायमीटर म्हणतो, आणि कोर डायमीटर असेल DC. त्याचबरोबर या ठिकाणी कपलरची जी लेंथ असेल इन बिटवीन नट, ओके, या ठिकाणी नट आहे. त्यानंतर इथे नटचा पोर्शन संपतोय, म्हणजे कपलरला जो नट प्रोव्हाइड केला आहे आणि त्या कपलरची इन बिटवीन नट म्हणजे त्या नटच्या दोन्ही जो नट प्रोव्हाइड केलेले आहेत, समजतंय, इथून ते इथपर्यंत नट आहे, त्यानंतर इथून ते इथपर्यंत नट आहे आणि त्या नटच्या इन बिटवीन जी कपलरची लेंथ असेल ती असणार आहे कॅपिटल L
एन ही आपण त्याची लेंथ घेणार आहोत. ओके, आपण हे सर्व डायमेन्शन फाइंड आउट करूया. या ठिकाणी कपलरचा जो थिकनेस असेल ती असेल टी आणि कपलर नटची थिकनेस T2 ही आपण घेऊया. या ठिकाणी जे टाय रॉड आहे त्यावरचे थ्रेड तुम्हाला दिसत आहे. मग फर्स्ट स्टेप आपण डिझाईन करूया डायमीटर ऑफ टाय रॉड. या ठिकाणी जो टाय रॉड आहे त्यावरती जे थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचा मॅक्झिमम डायमीटर हा DO असेल थ्रेडचा आणि मिनिमम डायमीटर जो असेल कोरला तो असणार आहे DC. तर या ठिकाणी टाय रॉड वरती टेन्साइल फोर्स हा येतो. मग टेन्साइल फोर्स जो P अप्लाय होतो टाय रॉड वरती मग त्या टेन्साइल फोर्स मुळे टाय रॉड मध्ये टेन्साइल स्ट्रेस तयार होईल. मग टेन्साइल स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा T इज इक्वल टू P/A. या ठिकाणी आपल्याला एरिया हा घ्यायचा आहे मिनिमम एरिया जो की कोर डायमीटरला असेल, जो या पद्धतीने दिसेल. तर हा जो टाय रॉड आहे हा टेन्शनमुळे फेल होऊ शकतो, पण तो फेल कुठे होईल? ज्या ठिकाणी एरिया कमी आहे. ज्या ठिकाणी एरिया कमी असतो त्या ठिकाणी टाय रॉडचे फेल होण्याचे चान्सेस हे जास्त असतात, ब्रेक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे आपण तो कोर डायमीटर या ठिकाणी कोर डायमीटरला जो क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला भेटेल तो कमीत कमी असेल. मग तो आपण त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया काढूया. तर त्या ठिकाणी तो क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला एक सर्कल दिसेल किंवा सर्क्युलर दिसेल आणि तो एरिया जर आपण फाइंड आउट केला तो आपल्याला भेटेल π/4 DC². या फॉर्म्युलामध्ये आपल्याला टेन्साइल स्ट्रेसचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे सिग्मा T इज इक्वल टू P/π/4 DC². या ठिकाणी सिग्मा T आपल्याला गिवन असेल, P गिवन असेल, यावरून आपण कोर डायमीटर DC फाइंड करू शकतो. मग एकदा का आपल्याला कोर डायमीटर मिळाला तर तो कोर डायमीटर भेटल्यानंतर आपण जे स्टँडर्ड थ्रेडचे जे चार्ट असतात त्या चार्टवरती कोर डायमीटरला त्या कोर डायमीटरच्या आसपासचा थोडासा जास्तीचा डायमीटर आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या कोर डायमीटरला जो नॉमिनल डायमीटर असेल त्या चार्टमधून आपल्याला शोधायचा आहे. तसंच त्या ठिकाणी जो पिच असेल तो शोधायचा आहे. जे स्टँडर्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत थ्रेडचे जे टेबल असतं स्टँडर्ड टेबल त्या ठिकाणी आपण त्याचा नॉमिनल डायमीटर DO म्हणजे आउटर डायमीटर हा फाइंड करू शकतो. किंवा जो नॉमिनल डायमीटर आहे त्यासाठी एक इम्पेरिकल फॉर्म्युला ही या ठिकाणी आपण यूज करू शकतो. DO इज इक्वल टू DC/0.84. या ठिकाणी जो कोर डायमीटर मिळेल तो या ठिकाणी पुटअप करायचा आणि आपल्याला या ठिकाणी नॉमिनल डायमीटर मिळेल. नेक्स्ट स्टेप नंबर 2, यामध्ये आपण लेंथ ऑफ कपलर नट फाइंड आउट करणार आहोत. मग त्यासाठी आपण फर्स्ट कन्सिडर करणार आहोत डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप और इंड्यूस इन अ स्क्रू थ्रेड ऑफ टाय रॉड. तो टाय रॉड आहे त्याचा जो थ्रेड त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी दिसते टाय रॉडवरती थ्रेड प्रोव्हाइड केलेले. तो जो थ्रेड आहे त्यामध्ये जर शिअर स्ट्रेस हा इंड्यूस झाला तर त्या ठिकाणी आपल्याला लेंथ जी आहे कपलर नटची ती त्यावरून आपल्याला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जो मध्यभागी टाय रॉड दिसतोय त्या टाय रॉडची जो टेन्साइल फोर्स आला तर या ठिकाणी तो
टाय रॉडचा जो थ्रेड आहे तो या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो, त्या ठिकाणी त्याचं फेल्युअर होऊ शकतं. मग या ठिकाणचा जो डायमीटर आहे थ्रेडचा तो आतील डायमीटर असेल, मिनिमम डायमीटर असेल, तो असेल DC. समजतं, या ठिकाणचा डायमीटर असेल DC आणि त्या थ्रेडचा आउटर डायमीटर हा मॅक्झिमम डायमीटर असेल तो असेल DO. दिसते या ठिकाणी. तर या ठिकाणी जो थ्रेड आहे तो थ्रेड या ठिकाणी दिसतोय ब्रेक झालेला आहे आणि तो ब्रेक कुठे होतो? कोअरला. कोअर म्हणजे सगळ्यात त्याचा जो रूट असणार आहे या थ्रेडचा दिसतोय तो ब्रेक कुठे झालाय? तो थ्रेड हा त्याचा जो रूट आहे, त्याचा जो बेस आहे या ठिकाणी दिसतोय, त्याचा जो रूट या ठिकाणी दिसतोय आपल्याला, त्या रूटला तो ब्रेक झालाय. दिसतोय या ठिकाणी रूटला तो ब्रेक होणार आहे तो थ्रेड आणि तुटून तो या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने दिसेल. मग या ठिकाणचा जो सरफेस एरिया आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, जो ब्रेक होणार आहे. आणि तो ब्रेक का होईल? बिकॉज ऑफ शिअर स्ट्रेस. जर त्या मटेरियलसाठी शिअर स्ट्रेस पेक्षा त्या मटेरियलमध्ये शिअर स्ट्रेस हा जास्त तयार झाला तर त्या ठिकाणी तो थ्रेड ब्रेक होईल. मग शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे τS, दॅट इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. शिअर फोर्स अपॉन एरिया म्हणजे जो टेन्साईल फोर्स हा टायर रॉडवरती येत आहे तो टेन्साईल फोर्स या थ्रेडसाठी एक शिअर फोर्स सारखा ऍक्ट होईल आणि त्या ठिकाणी ते थ्रेड काय होतील? ब्रेक होतील. जसं की वाटलंच तर मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला त्याचं व्हिज्युअलायझेशन करून दाखवतो. दिसते या ठिकाणी हा जो थ्रेड आहे त्यावरती टेन्साईल फोर्स हा एक्झर्ट होतोय. दिसते या ठिकाणी जो टाय रॉड आहे त्यावरती जर टेन्साईल फोर्स आला तोच फोर्स त्या थ्रेडवरती येईल. मग तो टेन्साईल फोर्स ज्यावेळेस आपण मध्यभागी जो टाय रॉड आहे बॉटल ग्रीन कलरने दिसतोय आणि साईडला येलो कलरने जो दिसतोय तो असणार आहे कपलर नट. तर या ठिकाणी जर टेन्साईल फोर्स एक्झर्ट झाला टाय रॉड वरती तर त्या ठिकाणी तो बरोबर थ्रेड जे आहे टाय रॉड वरती ते एक्स्टर्नल थ्रेड असणार आहे ते शिअरमुळे फेल्युअर होतील. या ठिकाणी दिसते रेड लाईन, त्या ठिकाणी तो काय होईल? फेल होईल. मग फेल झाल्यानंतर पहा या ठिकाणी जर टेन्साईल फोर्स एक्झर्ट केला मी तर त्यावेळेस काय होतो? जे थ्रेड आहे टाय रॉडचे बाहेरील बाजू ते काय होतील? ब्रेक होतील या ठिकाणी. दिसतंय? मग तो ब्रेक कुठे होतोय? कोर डायमीटरला, कोरला किंवा रूटला. समजते? ज्या ठिकाणी एरिया काय मिनिमम आहे, डायमीटर काय असेल? मिनिमम डायमीटर म्हणजे कोर डायमीटर असेल त्या ठिकाणी तो ब्रेक होतो. आणि ब्रेक झाल्यानंतर तो जो सरफेस आहे त्यावरती शिअर स्ट्रेस येत आहे त्यामुळे तो ब्रेक होतो. मग त्या ठिकाणचा जो सरफेस एरिया जर आपण काढला तर त्यासाठी फॉर्म्युला आहे पेरिमीटर इंटू लेंथ ऑफ कपलर नट. म्हणजे पेरिमीटर असेल पाय इंटू DC आणि लेंथ असेल कपलर नटची LN. समजते? हा सरफेस एरिया तुम्हाला मिळेल. या ठिकाणी दिसतोय जो ब्रेक झालेला सरफेस एरिया आहे आणि हा ब्रेक झालेला जो थ्रेड आहे त्या ठिकाणी जो सरफेस एरिया दिसतोय आपल्याला तो आपल्याला काढायचा आहे. तो भेटेल पेरिमीटर इंटू लेंथ ऑफ दिस एरिया. याची जी लेंथ आहे म्हणजे हा जो टाय रॉड आहे तो बरोबर कशामध्ये एंगेज होणार आहे? कपलर नट बरोबर. या ठिकाणी दिसतंय कपलर नट. मग तो कपलर नटची जी लेंथ आहे ती असणार आहे LN.
मग एल एन एवढी जर लेंथ असेल कपलर नटची तेवढीच बरोबर थ्रेड काय होते त्या ठिकाणी ब्रेक होते. त्यामुळे या ठिकाणी पेरिमीटरला आपण एल एन लेंथ ऑफ कपलर नटने आपण मल्टिप्लाय करतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला न्यूमेरिकलमध्ये टाऊ एस आणि पी जो आहे तो आपल्याला गिव्हन असेल. यावरून आपण एल एन ही फाइंड करू शकतो. एल एन म्हणजे लेंथ ऑफ रॉड. त्यानंतर नेक्स्ट कन्सिडर करा की शिअर स्ट्रेस हा तयार होतो किंवा इंड्यूस होतो इन अ स्क्रू थ्रेड ऑफ कपलर नट. जो कपलर नट आहे त्या ठिकाणी जर त्याचं फेल झालं, त्याचं जो थ्रेड आहे इंटर थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी दिसतंय. कपलर नट हा जो कपलर नट आहे त्याच्या आतील बाजूस जे थ्रेडिंग प्रोव्हाइड केलेलं आहे समजतंय, त्याचं जर फेल्युअर झालं समजतंय. या ठिकाणी पहा येलो कलरने मी कपलर नट दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी टाय रॉड आहे. म्हणजे हा जो टाय रॉड दिसतोय तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तो टाय रॉड या ठिकाणी एंगेज झालेला आहे. आणि हा काय आहे नट येलो कलर दिसतंय. आणि हा जो टाय रॉड ज्यावेळेस आपण त्यावरती टेन्साईल फोर्स एक्झर्ट करतो या दिशेने, म्हणजे या ठिकाणी टेन्साईल लोड एक्झर्ट करतो, त्यावेळेस काय होतं की जर टाय रॉडचे जे थ्रेड आहे हे जे थ्रेड आहे ते थ्रेड जर स्ट्रॉंग असतील आणि ह्या कपलर जो नट आहे त्याच्या आतील बाजूचे जे थ्रेड असतील ते जर वीक असतील तर या ठिकाणी जे थ्रेड आहेत कपलर नटचे ते ब्रेक होतील. समजतं, या ठिकाणी ते ब्रेक होतील. येलो कलरचे थ्रेड दिसत या ठिकाणी येलो कलरचे जे थ्रेड आहेत मस्त आहे, येलो कलरचे थ्रेड ते काय होतील या ठिकाणी ब्रेक होतील आणि ते थ्रेड तुटून त्या कपलर नटच्या बाहेर पडतील. या ठिकाणी दिसतोय कपलर नटच्या बाहेर ते थ्रेड आलेले आहेत. मग या ठिकाणी जो कपलर नट आहे त्याचे जे थ्रेड आहे त्या ठिकाणी शिअर स्ट्रेस हा तयार होणार आहे. मग तो शिअर स्ट्रेस असेल टाऊ एल इज इक्वल टू शिअर लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे ह्या नटवरती जो शिअर लोड येणार आहे या ठिकाणी पहा, जो फोर्स आपण या ठिकाणी एक्झर्ट करणार आहे तो असणार आहे पी टेन्साईल फोर्स, जो आपण रॉडवरती अप्लाय करणार आहे. रॉडवरचा जो टेन्साईल फोर्स आहे तो थ्रेडवरती आणि थ्रेडवरती या ठिकाणी तो शिअर लोड सारखा त्या ठिकाणी तो ऍक्ट होईल. मग ह्या कपलर नटचा जो थ्रेड आहे त्या ठिकाणी देखील हा जो लोड आहे पी हा शिअर लोड सारखा ऍक्ट होईल. त्यामुळे या ठिकाणी शिअर लोड हा टेन्साईल लोड एवढाच असेल पी. आणि त्या ठिकाणी त्याचं फेल्युअर झाल्यानंतर जो आपल्याला या ठिकाणी सरफेस दिसतोय आतील सरफेस, तो आतील सरफेस एरिया त्याचं शेअर होणार आहे. मग तो सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग तो सरफेस एरिया कसा मिळेल, आपल्याला त्या सर्कलची पेरिमीटर फाइंड आउट करावं लागेल. तर ह्या सर्कलची पेरिमीटर सुरुवातीला आपल्याला फाइंड करावं लागेल. दिसतंय या ठिकाणी, या ठिकाणी ह्याचा जो आतील जो सरफेस आहे दिसतो या ठिकाणी, हा जो सरफेस आहे याचं जे पेरिमीटर आहे ते आपण फाइंड आउट करू आणि त्या पेरिमीटरला आपण याची जी लेंथ आहे इथपासून इथपर्यंत त्यांनी आपण मल्टिप्लाय करू. तर इथे जर आपण समजतंय, या ठिकाणी हा पेरिमीटर आणि ही जी लेंथ आहे त्याने आपण मल्टिप्लाय करू. पहिल्यांदा आपल्याला पेरिमीटर करायचा. पेरिमीटर म्हणजे काय येईल, पाय इंटू डी ओ. आणि या ठिकाणी जो फेल होतोय तो कुठे फेल होणार आहे, या ठिकाणी थ्रेडचा जो सगळ्यात आतील बाजू आहे समजतंय, हा जो थ्रेड दिसतोय त्या थ्रेडचा जो बेस असणार आहे त्या बेसच्या ठिकाणी त्याचं शेअर होणार आहे. मग थ्रेडचा बेस या ठिकाणी दिसतोय तुम्हाला रेड लाईनने दाखवलाय मी. त्या बेसला डायमीटर असेल डी ओ, सगळ्यात मोठा डायमीटर त्या ठिकाणी थ्रेडचा दिसतंय. या ठिकाणी बेसला ह्या येलो कलरचा जो थ्रेड आहे त्याचा जो बेस आहे त्या ठिकाणी तो येलो कलरचा जो दिसतोय तुम्हाला थ्रेड नटचा तो त्या ठिकाणी बेसला तुटणार आहे या ठिकाणी. मग त्या ठिकाणचा जो बेसला डायमीटर असेल त्याचा डायमीटर असेल नॉमिनल डायमीटर डी ओ.
म्हणजे मॅक्झिमम डायमीटर असेल त्या ठिकाणी त्याचा. मग त्या ठिकाणी जर आपण पेरिमीटर काढला तर तो आपल्याला भेटेल पाय इंटू डीओ हा झाला पेरिमीटर आणि इंटू लेंथ म्हणजे आपल्याला तो सरफेस एरिया भेटेल. आणि लेंथ कशाची घ्यायची? नटची. कारण की नटचे जे पूर्ण थ्रेड आहेत ते ब्रेक होणार आहे आणि ते ब्रेक झाल्यामुळे ते सरफेस एरियाची लेंथ देखील नटच्या लेंथ एवढी असेल, एलएन एवढी. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला भेटेल शिअर स्ट्रेसचा टाऊ एन दॅट इज इक्वल टू शिअर लोड अपॉन पाय डीओ इंटू एलएन. या ठिकाणी आपल्याला दोन फॉर्म्युले भेटतात शिअर स्ट्रेसचे. एक शिअर स्ट्रेस तयार होतो थ्रेडमध्ये, स्क्रू थ्रेडमध्ये, जे की टाय रॉडचे आहेत, आणि दुसरा शिअर स्ट्रेस तयार होतो नटच्या थ्रेडमध्ये. समजतं? एक कपलर नटच्या जे थ्रेड आहेत इंटरनल थ्रेड त्या ठिकाणी शिअर स्ट्रेस तयार होतो आणि दुसरा जो थ्रेड आहे तो जो स्क्रू आहे, स्क्रू म्हणजे टाय रॉड आहे, त्या ठिकाणी शिअर स्ट्रेस तयार होणार आहे. या ठिकाणी आपल्याला दोन लेंथ भेटतील कपलर नटच्या. त्या दोन्ही लेंथ पैकी जी मॅक्झिमम लेंथ आहे ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ओके, या फॉर्म्युलावरून आपल्याला लेंथ भेटेल, लेंथ ऑफ कपलर रॉड. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी त्याचं शेअर कसं होतं ते मी तुम्हाला दाखवतो. शिअर स्ट्रेस इंड्यूस इन अ स्क्रू थ्रेड ऑफ नट. दिसतो या ठिकाणी नट. या नटवरती जर टेन्साईल नट नाही टाय रॉडवरती जर टेन्शन फोर्स आला, दिसतो या ठिकाणी टाय रॉड, त्यावरती जर टेन्शन फोर्स एक्झर्ट केला मी, तर या ठिकाणी जर टाय रॉडचे जे थ्रेड आहेत ते जर स्ट्रॉंग असतील आणि नटचे जर थ्रेड थोडेसे वीक जर असतील, त्या ठिकाणी नटचे थ्रेड काय होतील? ब्रेक होतील. या ठिकाणी नटचे थ्रेड दिसतात येलो कलरचे. ते येलो कलरचे थ्रेड काय करेल? हा टाय रॉड स्वतःबरोबर ओढून बाहेर काढेल, त्या ठिकाणी ते ब्रेक होतील. पहा या ठिकाणी दिसतंय येलो कलरचे थ्रेड हे नट पासून वेगळे होत आहे. समजलं? मग त्याचा शेअर फेल्युअर होईल. मग आपण त्याचं शेअर फेल्युअर झाल्यानंतर शेअर स्ट्रेस किती तयार होऊ शकतो त्याचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला पाहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे थर्ड. त्यामध्ये आपण चेक करणार आहोत क्रशिंग फेल्युअर ऑफ थ्रेड. मग जो थ्रेड आहे त्याचं क्रशिंग फेल्युअर देखील होऊ शकतं. आता आपण जे थ्रेड बनवतो ते एक्झॅक्टली त्याची जी साईज आहे त्या ठिकाणी आपण थोडाफार टॉलरन्स हा प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणजे टॉलरन्स म्हणजे काय? एखादी कधी कधी साईज आपण थोडासा त्या ठिकाणी गॅप असतो थ्रेडमध्ये. मग जर आपण या ठिकाणी टाय रॉडला जर आपण उजवीकडे जर ओढलं, फोर्स अप्लाय केला, तर या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की थ्रेडचा जो पोर्शन आहे दिसतोय, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय ते काय होतील एकमेकांना, जे थ्रेड टाय रॉडचे असेल आणि जो थ्रेड नटचा असेल ते एकमेकांना चिकटतील. त्या ठिकाणी ते एकमेकांना चिकटतील म्हणजे ते टच होतील एकमेकांना. आणि दुसऱ्या साईडचं जे रिमेनिंग थ्रेडचा सरफेस असेल त्या ठिकाणी तो काय राहील? त्या ठिकाणी गॅप राहील. इमेजिन होत आहे? ओके, या ठिकाणी जो मध्यभागी जो टाय रॉड आहे दिसतो या ठिकाणी, हे दोन्हीही टाय रॉडचे पोर्शन आहेत आणि येलो कलर आणि या ठिकाणी बॉटल ग्रीन थोडासा कलर दिसतोय तुम्हाला. ह्या दोन्हीही काय आहेत? नटचे पोर्शन आहेत. आणि या ठिकाणी दिसतोय हे नट असणार आहे आणि या ठिकाणी हा जो पोर्शन मी तुम्हाला दाखवलाय तो असेल रॉड. मग हा जो रॉड आहे या ठिकाणी जर आपण झूम करून जर पाहिलं या ठिकाणी समजतं, या ठिकाणचा एवढा पोर्शन आपल्याला दिसतोय. त्याला जर मॅक्झिमाइज केलं या ठिकाणी तो या पद्धतीने दिसेल. इमेजिन होत आहे? हा पोर्शन जर आपण पाहिला तो या पद्धतीने दिसेल आपल्याला.
तर मोठा करून जर पाहिला तर या ठिकाणी दिसतंय, जर तो रॉड जो आहे दिसतंय हा रॉड, हा जो रॉडचा पोर्शन आहे त्यावरती जर आपण उजवीकडे फोर्स एक्झर्ट केला पी, उजवीकडे त्याला जर ओढलं तर या ठिकाणी जो रॉडचा जो थ्रेड आहे आणि नटचा थ्रेड तो या ठिकाणी एकमेकांना काय होते, टच होते आणि उरलेल्या पोर्शन मध्ये काय होईल, त्या ठिकाणी गॅप असेल. म्हणजे हे जे पोर्शन एकमेकांना टच झालेलं आहे त्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह फोर्स ते एकमेकांवरती एक्झर्ट करतील, मग तो त्या ठिकाणी जो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होणार आहे. आता या ठिकाणी जो थ्रेड आहे त्याची काय तुम्हाला एक रिंग दिसेल एका थ्रेडची. या ठिकाणी एक थ्रेड पाहिला तुम्ही, त्याची जर रिंग दिसली पाहिली तुम्हाला, ती जी रिंग दिसेल त्याचा आउटर डायमीटर असेल डीओ आणि त्याचा इनर डायमीटर असेल डीसी. समजतंय? म्हणजे हा जो थ्रेड आहे त्या थ्रेडचा इनर डायमीटर काय आहे, डीसी, आणि थ्रेडचा आउटर डायमीटर काय आहे, डीओ. इमेजिन होतंय? समजतंय? या ठिकाणी आउटर डायमीटर आहे डीओ या ठिकाणी आणि त्याचा इनर डायमीटर असेल डीसी. या ठिकाणीच तो थ्रेड आहे आणि तो थ्रेड कसा असेल, तो जो टायर रॉड आहे त्याच्या आतील सरफेस वरती जो सर्क्युलर सरफेस आहे त्यावरती तो थ्रेड आहे. मग त्या ठिकाणी जी तुम्हाला एका थ्रेडची जर रिंग जर आपण पाहिली, त्या रिंगचा इनर डायमीटर असेल डीसी आणि आउटर डायमीटर येईल डीओ. मग या ठिकाणी त्या सरफेसचं काय होईल, क्रशिंग होईल आणि हे नंबर ऑफ सरफेस असतील, नंबर ऑफ रिंग्स तुम्हाला अशा भेटतील. समजताय? मग या ठिकाणी दिसतोय एका ठिकाणी थ्रेड एकमेकांना टच झाले नटचे आणि रॉडचे, त्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. तसंच दुसऱ्या थ्रेडचा एक सरफेस असेल एका साईडला दिसतोय, हा पहिला थ्रेड जर आपण कन्सिडर केला त्याचा एका साईडचा जो सरफेस आहे त्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. तसंच दुसरा जो थ्रेड असेल त्या ठिकाणी पण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. त्यानंतर तिसरा थ्रेड वरती पण सेम घडेल, चौथ्यावरती पण सेम, पाचव्यावरती पण सेम. म्हणजे असे जे नंबर ऑफ थ्रेड एंगेज आहे नट आणि रॉड मध्ये किंवा स्क्रू मध्ये, जे नंबर ऑफ थ्रेड एंगेज आहे ते जर आपण एन कन्सिडर केले तर या ठिकाणी एन नंबर ऑफ एरिया आपल्याला भेटतील की जे काय होतात त्या ठिकाणी क्रशिंग स्ट्रेस येतो. मग आपण एक एरिया फाइंड आउट करूयात आणि त्याला मल्टिप्लाय ऑफ नंबर ऑफ थ्रेड एंगेज, एन म्हणजे काय, नंबर ऑफ थ्रेड एंगेज, त्यांनी मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला टोटल एरिया भेटतील ज्यावरती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येतो. मग या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा सी इज इक्वल टू पी अपॉन ए. सिग्मा सी हा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल त्यासाठीचा सिम्बॉल आहे. पी म्हणजे काय, जो टेन्साईल लोड आहे या ठिकाणी येणारा तोच टेन्साईल लोड या स्क्रूवरती कसा ऍक्ट होईल, या स्क्रूचा जो सरफेस दिसतो या ठिकाणी रेड कलरनी, त्या ठिकाणी तो कॉम्प्रेसिव्ह म्हणून ऍक्ट होईल. समजतंय? मग त्या ठिकाणी टेन्साईल फोर्स एवढाच कॉम्प्रेसिव्ह फोर्स त्या ठिकाणी येणार आहे त्या थ्रेडवरती, दोन्ही थ्रेडवरती, नटच्या आणि रॉडच्या. तर या ठिकाणी तो पी फोर्स आपण घेतला, त्यानंतर एरिया आपण या ठिकाणी फाइंड आउट करू. तर आपण एका रिंगचा जर एरिया काढला तो आपल्याला भेटेल, या ठिकाणी तुम्हाला आउटर सर्कल दिसतंय, आउटर सर्कलचा एरिया असेल π/4 डीओ स्क्वेअर दिसतंय या ठिकाणी π/4 डीओ स्क्वेअर, आणि इनर सर्कल जे आहे ते त्यामधून आउटर सर्कल मधून मायनस करायचंय म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे शेडिंग केलेला एरिया दिसतोय तो आपल्याला मिळेल. मग इनर सर्कलचा एरिया असेल π/4 डीसी स्क्वेअर आणि आउटर सर्कलचा एरिया असेल π/4 डीओ स्क्वेअर. म्हणजे आउटर सर्कलचा एरिया π/4 डीओ स्क्वेअर मधून आपल्याला इनर सर्कलचा एरिया π/4 डीसी स्क्वेअर हा मायनस करावा लागेल आणि त्यामधून जर आपण π/4 कॉमन काढला तर फायनली आपल्याला भेटेल π/4, जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, π/4 इंटू ब्रॅकेट डीओ स्क्वेअर मायनस डीसी स्क्वेअर इंटू नंबर ऑफ थ्रेड एंगेज. या ठिकाणी नंबर ऑफ थ्रेड किती एंगेज आहे तेवढे त्या थ्रेडचा जो एका साईडचा जो एरिया आहे, जो सरफेस एरिया असेल थ्रेडचा, तो काय होईल, त्या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. ओके. त्यानंतर या ठिकाणी जर नंबर ऑफ थ्रेड एंगेज आपल्याला काढायचे असतील, जर आपल्याला या ठिकाणी हा जो नट आहे त्या नटची जी लेंथ आहे ती लेंथ किती असेल, एल एन एवढी, बरोबर. ही नटची जी लेंथ आहे कपलर नट त्याची लेंथ किती आपण घेतली, एल एन एवढी, आणि त्या कपलरच्या
लेंथ जर LN असेल आणि या ठिकाणी पिच जर आपण घेतला थ्रेडचा, तर एका पिचच्या अंतरावरती किती थ्रेड असतात समजतंय? एका पिच एवढ्या अंतरावरती दिसतंय या ठिकाणी. सपोज कन्सिडर करा या ठिकाणी एक पॉइंट मी घेतला एका थ्रेडवरचा आणि सेम पॉइंट मी त्याच्यानंतरचा थ्रेडवरती जर घेतला आणि त्या दोघांमधलं जे अंतर असतं अलॉंग द ॲक्सिस जे आपण मेजर करतो त्याला आपण म्हणतो पिच. मग ह्या पिच एवढ्या अंतरावरती दिसतंय, या पिच एवढ्या अंतरावरती किती थ्रेड आहेत? एकच थ्रेड आहे. समजतंय? इमॅजिन होतंय? मग जर आपण पिच एवढ्या अंतरावरती जर एक थ्रेड असेल तर आपण या ठिकाणी जर लेंथ आपल्याला LN माहित असेल, लेंथ ऑफ नट, मग त्या लेंथ ऑफ नटला जर आपण पिचनी जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल? नंबर ऑफ थ्रेड एंगेज. समजतंय? नंबर ऑफ थ्रेड एंगेज कसं फाइंड करायचं? लेंथ ऑफ कपलर नट अपॉन पिच ऑफ द थ्रेड, त्यावरून आपल्याला काय भेटेल? नंबर ऑफ थ्रेड एंगेज. ओके, या फॉर्म्युल्यावरून हा जो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरून आपण जो आउटर डायमीटर आहे ओके, या फॉर्म्युल्यावरून आपण क्रशिंग फेल्युअर जो आहे थ्रेडचा ते कसं होतंय ते आपण पाहिलेलं आहे आणि त्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये आपण आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट हा फाइंड आउट करणार आहे. नेक्स्ट स्टेप जी आहे फोर्थ स्टेप, ओके, त्यामध्ये आपण आउटसाइड डायमीटर जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. स्टेप नंबर 4, फाइंड आउट द आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. कपलर नटचा आउटसाइड डायमीटर आपण फाइंड करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला कपलर नट दिसतोय. या कपलर नटची लेंथ किती आहे? LN एवढी, आणि त्याचा जो डायमीटर असेल आउटर तो असेल कॅपिटल D, आणि त्याचा जो कोर डायमीटर आहे सॉरी त्या आतील जो डायमीटर आहे कपलर नटचा इनर डायमीटर आतील डायमीटर असेल DO. दिसतंय? कपलर नटचे 3 डायमेन्शन आहेत. एक असेल त्या कपलर नटचा आतील डायमीटर DO, त्या कपलर नटचा आउटर डायमीटर सगळ्यात बाहेरील डायमीटर जो असेल D, आणि त्या कपलर नटची लेंथ ती असेल LN. या ठिकाणी कपलर नटची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे. कपलर नटचा इनर डायमीटर DO आपल्याला माहिती आहे. कपलर नटचा आउटर डायमीटर D आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ओके, या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं की हा जो रॉड आहे टाय रॉड त्यावरती जर टेन्साइल फोर्स एक्झर्ट केला आपण P एवढा, समजतंय? मग हाच टेन्साइल फोर्स कशावरती जाईल? कपलर वरती जाईल, आणि हा जो कपलर आहे त्या कपलरचा जर या ठिकाणी हाच फोर्स दिसतोय टेन्साइल लोड जो आहे P, तोच काय होईल? कपलर वरती येईल, आणि त्याच फोर्सनी कपलर हा काय डावीकडे ओढला जाईल. मग त्या ठिकाणी जर कपलर हा जर वीक असेल त्या ठिकाणी त्याचं काय होईल? फेल्युअर होईल. दिसते या ठिकाणी त्याचं फेल्युअर होऊ शकतं, तो तुटू शकतो, आणि फेल्युअर झाल्यानंतर तो कपलर नट जो टर्न बकल पासून दूर जाईल. दिसते या ठिकाणी? समजतंय? या ठिकाणी त्याचा फेल्युअर झाले. या ठिकाणी जो टेन्साइल फोर्स एक्झर्ट केलेला होता P, त्या टेन्साइल फोर्स जो कपलर नट वरती येतो त्यामुळे तो काय झाला? या ठिकाणी काय झाला? ब्रेक झाला. दिसतंय? आणि ब्रेक होऊन तो कपलर पासून दूर जाईल, त्या ठिकाणी तो तुटेल.
मग तो कपलर नट तुटल्यानंतर त्या ठिकाणी जो त्याचा रेजिस्टिंग एरिया दिसतील आपल्याला या ठिकाणी तो या पद्धतीने दिसेल. तर त्याचा इनर जो डायमीटर आहे, आतील डायमीटर, तो असेल DO एवढा. दुसऱ्या या ठिकाणी इनर डायमीटर काय आहे त्याचा DO. दिसतोय आतील डायमीटर DO आणि आउटर डायमीटर असेल त्याचा D. दिसतोय या ठिकाणी आउटर डायमीटर आहे. दिसतोय या ठिकाणचा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कपलर नट तुटल्यानंतर अशी रिंग या ठिकाणी दिसेल. दिसतंय, मग अशी रिंग या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी कपलर नट हा तुटून या ठिकाणी टर्न बकलचे दोन पार्ट होते. दिसतंय, हा फर्स्ट पार्ट आणि द सेकंड पार्ट. म्हणजे जर आपण कपलर नटचं जर फेल्युअर कन्सिडर केलं की त्या कपलरवरती टेन्साइल फोर्स हा एक्झर्ट होतो या ठिकाणी. समजतंय, आणि टेन्साइल फोर्स काय येतो कारण की रॉडवरती टेन्साइल फोर्स आहे आणि रॉडचे जर थ्रेड स्ट्रॉंग असतील आणि कपलर नटचे देखील थ्रेड जर स्ट्रॉंग असतील आणि जर ते तुटणार नसतील तर ब्रेक होणार नसतील तर ते कपलर नट जर थोडासा वीक असेल तर कपलर नटला ते तोडून टाकतील आणि कपलर नटला तो तोडून सेपरेट करतील टर्न बकल पासून. समजतंय, मग या ठिकाणी तुटलेला जो एरिया आहे तो या पद्धतीने दिसेल तुम्हाला. दिसतोय तुटलेला एरिया. मग त्या एरियामध्ये जो आउटर डायमीटर आहे, दिसतोय हा आउटर डायमीटर, हा जो एरिया तुम्हाला मी दाखवतोय तो एरिया मी वरती दाखवलाय तुम्हाला. दिसतोय हा जो एरिया आहे तो मी या ठिकाणी दाखवलाय. मग त्या एरियाचा आउटर डायमीटर पहा. आउटर डायमीटर किती आहे? दिसतोय या ठिकाणी याचा आउटर डायमीटर आहे D आणि त्याचा इनर डायमीटर किती आहे? इनर डायमीटर आहे DO. तोच या ठिकाणी दाखवलाय मी. आउटर डायमीटर D असेल आणि इनर डायमीटर असेल DO. मग या ठिकाणी हा जो एरिया आहे त्यावरती कोणता फोर्स येईल? टेन्साइल फोर्स, आणि टेन्साइल फोर्समुळे त्याचं फेल्युअर झालेलं आहे. मग या ठिकाणी टेन्साइल स्ट्रेसचा जर आपण फॉर्म्युला घेतला तर टेन्साइल स्ट्रेसचा फॉर्म्युला येईल सिग्मा T इज इक्वल टू टेन्साइल फोर्स P अपॉन क्रॉस सेक्शन एरिया A. मग या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया जर आपण काढला या ठिकाणी तर क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला भेटेल. पहिल्यांदा आउटर सर्कलचा क्रॉस सेक्शन एरिया काढावा लागेल, त्यामधून आतलं जे सर्कल्स आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे कलरफुल एरिया दिसतोय तेवढाच एरियावरती टेन्साइल फोर्स येणार आहे. तेवढा एरिया जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर आउटर सर्कलचा एरिया आपण पहिल्यांदा काढायचा आहे, त्यामधून इनर सर्कलचा एरिया आपल्याला मायनस करायचा आहे. मग आउटर सर्कलचा एरिया आपल्याला भेटेल π/4 D स्क्वेअर आणि इनर सर्कलचा एरिया असेल π/4 DO स्क्वेअर. आणि या ठिकाणी π/4 जर आपण कॉमन काढला तर आपल्याला एरिया भेटेल π/4 D स्क्वेअर मायनस DO स्क्वेअर या पद्धतीने भेटेल जर π/4 आपण कॉमन काढला तर. या ठिकाणी आपल्याला जो टेन्साइल स्ट्रेस आहे सिग्मा T, समजतंय, या ठिकाणी जो टेन्साइल स्ट्रेस असणार आहे, समजतंय, टेन्साइल स्ट्रेस सिग्मा T, त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल सिग्मा T दॅट इज इक्वल टू टेन्साइल लोड P अपॉन π/4 D स्क्वेअर मायनस DO स्क्वेअर. या ठिकाणी जर आपल्याला DO माहिती आहे, P जर माहित असेल आणि सिग्मा T माहित असेल तर आपण काय फाइंड करू शकतो? डायमीटर ऑफ कपलर नट, जो डायमीटर आहे कपलर नटचा D, तो आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. ओके, त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 5. त्या ठिकाणी आपण आउटर डायमीटर ऑफ कपलर, जो कपलरचा आउटर डायमीटर आहे तो या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. स्टेप नंबर 5 आउटर डायमीटर ऑफ कपलर ती आपण फाइंड आउट करणार आहोत. तर या ठिकाणी जो कपलर तुम्हाला दिसतोय या ठिकाणी हा जो पोर्शन आहे इन बिटवीन कपलर नट, समजताय,
इन बिटवीन कपलर नट. समजतंय? मग ह्या कपलरची लेंथ आहे ती आपण कॅपिटल LN यांनी घेतो आणि कपलर नटची लेंथ आहे ती स्मॉल LN त्याने आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी जो कपलर आहे त्या कपलरचा आउटर डायमीटर असेल D2 दिसतोय. कपलरचा आउटर डायमीटर असेल D2 आणि त्याचा इनर डायमीटर असेल D1 एवढा. मग हा आपल्याला आउटर डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. आउटर डायमीटर असेल D2 आणि इनर डायमीटर असेल D1. कन्सिडर करा जे टायर रॉड आहे त्या टायर रॉडवरती जर टेन्साईल फोर्स मी अप्लाय केला P या ठिकाणी दिसतोय दोन्ही टायर रॉडवरती, आणि जर कपलर नट टायर रॉडचे थ्रेड हे जर सर्व स्ट्रॉंग असतील आणि जर या ठिकाणी कपलरचं जर फेल्युअर होत असेल, समजतंय, म्हणजे हा जो टेन्साईल लोड आहे P तो कुठे येणार आहे, ह्या कपलरवरती ट्रान्सफर होणार आहे P लोड. समजतंय? इमेजिन होतोय हा जो P लोड होता तो कपलरवरती या ठिकाणी येईल आणि मध्यभागी बरोबर काय होईल, कपलर या ठिकाणी ब्रेक होईल. इमेजिन होत आहे या ठिकाणी सपोज तो कपलर नट काय होईल, फेल होईल. मग त्या कपलर नटवरती टेन्साईल फोर्स येणार आहे P. त्या टेन्साईल फोर्समुळे तो कपलर नट काय होईल दिसतंय या ठिकाणी बरोबर काय होईल, त्याचं फेल्युअर होईल या ठिकाणी. आणि फेल्युअर झाल्यानंतर पहा हे जे दोन पार्ट आहेत, समजते, टर्न बकेटचे दोन पार्ट होतील आणि दोन पार्ट होऊन ते काय होतील, एकमेकांपासून वेगळे होतील. या ठिकाणी दिसते दोन पार्ट. समजते? मग हे दोन पार्ट होऊन हे दोन्ही काय होतील, फेल होतील. इमेजिन होत आहे? मग या ठिकाणी जो कपलर आहे त्याचं फेल्युअर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक रिंग दिसेल, या ठिकाणी दिसतंय. दिसतंय या ठिकाणी जशी आपल्याला प्रिव्हियस रिंग दिसली होती. या ठिकाणी ती रिंग वाटत मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. दिसतंय या ठिकाणी स्टेप नंबर 5. या ठिकाणी दिसतंय हा जो कपलर जर फेल झाला त्याचा आतील डायमीटर किती आहे D1 आणि बाहेरील डायमीटर किती आहे D2. म्हणजे हा आतील डायमीटर असेल D1 आणि बाहेरील डायमीटर असेल D2. समजतंय? या ठिकाणी दोन डायमीटर आपल्याला भेटतील. एक आतील डायमीटर भेटेल या ठिकाणी, हा आतील डायमीटर असेल आणि एक बाहेर डायमीटर असेल. या ठिकाणी कपलरचं जर फेल झालं टेन्साईलमुळे, समजतं, या रॉडवरती जो टेन्साईल फोर्स आहे तोच कपलरवरती येणार आहे टेन्साईल फोर्स, त्यामुळे तो या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो. आणि ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी दिसते असे दोन पार्ट होतील. मग दोन पार्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिंग दिसतीये, समजतंय, सर्क्युलर पोर्शन या ठिकाणी जो फेल होतोय, मग त्याला रिंगला त्या रिंगला या ठिकाणी मी दाखवलंय, दिसतंय ही रिंग. या रिंगचा आउटर डायमीटर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. तो आउटर डायमीटर असेल कॅपिटल D2. आउटर डायमीटर असेल कॅपिटल D2 आणि इनर डायमीटर जो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, इनर डायमीटर असेल
इनर डायमीटर असेल, या ठिकाणी दिसतो इनर डायमीटर, तो इनर डायमीटर असेल D1, दिसतं या ठिकाणी इनर डायमीटर असेल D1. समजतंय? या ठिकाणी रिंग जे दिसते आपल्याला त्याचा इनर डायमीटर D1 आहे, आउटर डायमीटर D2 आहे. मग या ठिकाणी जर एरिया आपण काढला तर आउटर सर्कलचा एरिया मधून इनर सर्कलचा एरिया मायनस करायचा. मग आउटर सर्कलचा एरिया किती येईल? π/4 D2 स्क्वेअर आणि इनर सर्कलचा एरिया त्यामधून मायनस करायचा म्हणजे काय होईल? π/4 D2 स्क्वेअर मायनस π/4 D1 स्क्वेअर. मग या ठिकाणी जर π/4 जर आपण कॉमन काढला तर आपल्याला फायनल फॉर्म्युला भेटेल आणि हा जो एरिया या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेस येणार आहे. मग टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला असेल सिग्मा T इज इक्वल टू, समजतंय, हा जो एरिया आहे त्यावरती टेन्साईल स्ट्रेस येणार आहे ह्या एरियावरती. मग टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला असेल सिग्मा T इज इक्वल टू P अपॉन, टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला असेल सिग्मा T इज इक्वल टू फोर्स टेन्साईल लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया A. मग या ठिकाणी जो क्रॉस सेक्शन एरिया दिसतोय तो जर आपण फाइंड आउट केला तर आपल्याला π/4 कॉमन काढल्यानंतर आपल्याला तो एरिया भेटेल π/4 इंटू ब्रॅकेट D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला झाला टेन्साईल स्ट्रेसचा. समजतंय? टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला. ओके, मग या ठिकाणी सिग्मा T आपल्याला भेटणार आहे टेन्साईल स्ट्रेस सिग्मा T. समजतंय? या ठिकाणी सिग्मा T आपल्याला भेटेल P अपॉन π/4 इंटू D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर. आणि या ठिकाणी जो D1 आहे तो D1 आपण घेऊ शकतो एम्पिरिकल फॉर्म्युल्याने. तो जर काढला तर आपल्याला या ठिकाणी भेटेल D1 इज इक्वल टू, आपण घेऊ शकतो D1 इज इक्वल टू जो नॉमिनल डायमीटर आहे नॉमिनल डायमीटर DO, बरोबर. नॉमिनल डायमीटर किती होता? DO, त्या थ्रेडचा नाही का, थ्रेडचा नॉमिनल डायमीटर असतो DO. तो डायमीटर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत DO प्लस 6 mm. समजतंय? मग या ठिकाणी D1 हा आपण किती घेणार आहोत? समजतंय? त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. D1 चा एम्पिरिकल फॉर्म्युला असेल D1 इज इक्वल टू DO प्लस 6 mm. मग हा जर आपण D1 जर या ठिकाणी घेतला आणि तो जर या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केला तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला P माहिती आहे, फोर्स हा गिवन असेल, सिग्मा T टेन्साईल स्ट्रेस हा परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस हा देखील दिलेला असेल. तर यामधून आपण D2 हा फाइंड करू शकतो. समजतंय? म्हणजे या ठिकाणी सिग्मा T P D1 हा आपण या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करूयात आणि तो इथे पुटअप केल्यानंतर जो रिमेनिंग टर्म आहे D2 आपल्याला या फॉर्म्युल्याने भेटेल. समजतंय? म्हणजे या स्टेप नंबर 5 मध्ये आपण आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर ती आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहे. आउटसाइड डायमीटर कपलर D2. त्यानंतर जे काही उरलेले डायमेन्शन्स आहेत ते आपण डायरेक्टली एम्पिरिकल फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करणार आहोत किंवा ते फाइंड आउट करणार आहोत. तर पहिला आपण फाइंड करणार आहोत लेंथ ऑफ कपलर नट. जी कपलर नटची लेंथ आहे, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, कपलर नटची जी लेंथ आहे इन बिटवीन, सॉरी, कपलरची जी लेंथ आहे इन बिटवीन कपलर नट. ओके, इथे कपलरची लेंथ आहे ती आपल्याला लेंथ घ्यायची आहे, कपलरची लेंथ. समजतंय? कपलरची जी लेंथ आहे म्हणजे जो कपलर आपण या ठिकाणी पाहिला दिसतोय,
ह्या कपलरची लेंथ जी असणार आहे या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी कपलरची लेंथ आपल्याला घ्यायची आहे. ही नट आहे, तर दोन्ही नटच्या दरम्यान कपलरची जी लेंथ असेल ती असेल कॅपिटल LN. दिसतंय, ही जी लेंथ आहे ती आहे कॅपिटल LN. कॅपिटल LN. समजतंय, ही लेंथ इन बिटवीन नट, हे जे दोन नट आहेत या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला नट. समजतंय, इन बिटवीन दिस टू नट जी कपलरची लेंथ असेल ती असेल LN. ती लेंथ इन बिटवीन दिस टू नट आपल्याला जी लेंथ आहे ती असणार आहे LN एवढी. ती लेंथ आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. समजतंय, मग ती लेंथ साठी डायरेक्टली एक एम्पिरिकल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय, त्यावरून आपण ती फाइंड आउट करणार आहे. ओके, मग या ठिकाणी तो फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ कपलर नट दॅट इज LN दॅट इज इक्वल टू 6 इंटू नॉमिनल डायमीटर DO. त्यानंतर नेक्स्ट आपण फाइंड करू शकतो थिकनेस ऑफ कपलर. जी थिकनेस आहे कपलरची T ती आपण फाइंड करू शकतो एम्पिरिकल फॉर्म्युलाने 0.75 इंटू नॉमिनल डायमीटर DO. तसंच आपण थिकनेस ऑफ कपलर नट T1 ही फाइंड करू शकतो आपण एम्पिरिकल फॉर्म्युलाने 0.75 इंटू नॉमिनल डायमीटर DO. ओके, हे सर्व जे आहेत ह्या सर्व स्टेप आहेत कपलर नटचं डिझाईन करण्यासाठी, आणि हे सर्व फॉर्म्युला वापरून आपण कपलर नटचे डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो.